नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम. आपण पाहणार आहोत लातूरला घडलेली एक घटना. स्वामी विवेकानंद राजमाता जिजाऊ हॉस्टेल इयत्ता 7वी मध्ये शिकत असणारा 13 वर्षाचा अरविंद खोपे या विद्यार्थ्याचा संशयास्पद झालेला मृत्यू. त्या संदर्भात त्याच्या वडिलांचे साडू सहदेव तरपसे यांच्या फिर्यादीनुसार अरविंद खोपे हा स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय CBSE बोर्ड लातूर या ठिकाणी इयत्ता 7वी मध्ये शिकत होता व हॉस्टेलला राहत होता. व 29 जुलै सोमवार रोजी फिर्यादीचा मुलगा सूरज याने अरविंद यास शाळेत आणून सोडले. त्याच दिवशी संध्याकाळी त्याच्या आईने हॉस्टेलला फोन केला. त्याचं अपेंडिक्स ऑपरेशन झालं होतं त्या संदर्भात. तर त्यांच्या वर्ग शिक्षकाकडून त्यांना उत्तर मिळालं की त्याचं जे ऑपरेशन झालेलं आहे तिथून रक्तस्राव होतोय म्हणून त्याला दवाखान्यात नेलेलं आहे, परंतु तिथे काही डॉक्टर नाही आहेत. पुन्हा यांनी फोन केला असता त्यांनी सांगितलं की तो इथून पळून गेला आहे. त्याचा शोध त्या ठिकाणी लातूर, अंबेजोगाई, परळी, नाना नानी पार्क, बस स्टँड, लातूरचं रेल्वे स्टेशन या ठिकाणी सगळीकडे घेतला, पण तो काही सापडला नाही म्हणून सांगण्यात आलं. पुन्हा यांनी दुसऱ्या दिवशी फोन केला असता त्यांनी सांगितलं की त्याने रात्री हॉस्टेलमध्ये फाशी घेतली. या संदर्भात सहदेव तरपसे यांनी जी तक्रार नोंदवली होती त्या तक्रारीनुसार हॉस्टेलचे जे जबाबदार 2 व्यक्ती आहेत, टेकाळे आणि सूर्यवंशी, यांच्यावरती या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास सुरू आहे. जसंही काय अपडेट येईल मी आपल्याला नक्की सांगेल. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि आपले जर कोण नातेवाईक हॉस्टेलमध्ये असतील किंवा आपले मुलगा मुलगी कोणी हॉस्टेलमध्ये असतील तर शक्यतो त्यांच्यावरती व्हिडिओ कॉलवरून त्यांची चौकशी करा. वारंवार त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा. त्यांच्या काही अडचणी असतील त्या समजून घ्या. कारण आज ह्या 29 जुलैला झालेला हा प्रकार म्हणजे फार भयानक आहे. 13 वर्षाच्या मुलाचा या ठिकाणी संशयास्पद मृत्यू झालेला आहे. तर मित्रांनो, सावध राहा आणि आपल्या जवळच्यांनाही सावध करा आणि हा व्हिडिओ फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.